श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना आता सुरू होतोय. तर श्रावण महिना कधीपासून आहे आणि किती सोमवार आहेत, कुठल्या श्रावणी सोमवारी आपल्याला कुठली शिवामूठ अर्पण करायची आहे, यानंतर या श्रावण महिन्यामध्ये कुठल्या सोप्या सोप्या सेवा पारायणं आपल्याला करता येतील की जेणेकरून या सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यातली दुःख, संकट, अडीअडचणी याच्यावर आपल्याला मार्ग मिळतो, आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळते आणि मग आपण आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, आनंद घेऊन येऊ शकतो. श्रावण महिना हा महिना अतिशय महत्त्वाचा आहे आणि खरं तर बरेचसे लोक श्रावण महिन्याची वाट बघत असतात. हा पवित्र महिना मानला जातो. म्हणजे सगळ्या महिन्यांमध्ये या महिन्यामध्ये जर सेवा केली तर ते आपल्याला जास्त लागू पडते, लवकर त्या सेवेचं आपल्याला फळ मिळतं असं म्हणतात. तर बघा, देवशयनी एकादशीला श्री विष्णू हे योग निद्रेतून गेल्यामुळे आपल्याला सृष्टीचा सगळा कारभार, पालन, त्यांची जबाबदारी महादेव म्हणजे शिवशंकर यांच्यावरती असते. त्यामुळे या काळामध्ये आपण महादेवांची, आपल्या भोले शंकरांची आपण उपासना करतो, नामस्मरण करतो की जेणेकरून आपण आपल्या केलेल्या सेवेचं पूजा, नामस्मरण, उपासना, पारायण जे काही आपण करतोय त्याचं आपल्याला त्वरित फळ हे मिळत असतं. भगवान शिव, महादेव हे यांचं तेज जे आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये असतं. त्यामुळे त्यांची केलेली सेवा याचं फळ आपल्याला लवकरात लवकर मिळतं. तर बघा, श्रावणातल्या प्रत्येक सोमवारला खूप असं महत्त्व आहे. सोमवारी महादेवाच्या शिवलिंगावर जलाभिषेक, रुद्राभिषेक, त्यानंतर दुधाचा अभिषेक, वेगवेगळ्या गोष्टींचा अभिषेक केला जातो. खूप छान, खूप मस्त हा येणारा सण आहे. त्यामुळे महिलांनो, या दिवसाचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे, कारण हा महिना अतिशय पवित्र आहे. या महिन्यात केलेली प्रत्येक सेवा ही आपल्याला आपलं आयुष्य बदलून टाकणारी सेवा असणार आहे. आपण म्हणतो की आपल्याला काम आहे, जॉब आहे, लहान मुलं आहेत, सगळं मान्य आहे, पण थोडा वेळ काढा, थोडी तरी 5 मिनिटांची सेवा करा. त्या सेवेमधल्या थोड्या पण सेवा, म्हणजे ज्या काही मी आता सेवा सांगते यांच्यामधल्या ज्या थोड्याफार जरी तुम्ही सेवा केल्या तरीही चालतील, पण या महिन्यातलं पुण्य कमवायला विसरू नका. श्रावण 2026 येत्या 13 ऑगस्टला श्रावण महिना सुरू होतोय. तर 11 सप्टेंबरपर्यंत हा महिना आहे. या महिन्यामध्ये 4 श्रावणी सोमवार येणार आहेत. पहिला श्रावणी सोमवार हा 17 ऑगस्टला आहे. त्या दिवसाची शिवामूठ आहे तांदळाची. दुसरा श्रावणी सोमवार 24 ऑगस्टला आहे. शिवामूठ आहे तीळ. तिसरा श्रावणी सोमवार हा 31 ऑगस्टला आहे. शिवामूठ आहे मूग. आणि चौथा शेवटचा श्रावणी सोमवार जो आहे तो 7 ऑगस्टला आहे आणि त्याची जी शिवामूठ आहे ती आहे जवस. अशा प्रकारे आपल्याला श्रावण या 2026च्या श्रावण महिन्यात 4 श्रावणी सोमवार हे पडणार आहेत. 13 ऑगस्टपासून 11 सप्टेंबरपर्यंत हा श्रावण आहे. आता या महिन्यामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहेत तर त्या बघा. श्रावण म्हटला की शिव, आणि शिव म्हणजे देवतांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर. हे कलियुगात सुद्धा श्रेष्ठ देवता मानले जातात. त्यांची आपल्याला सेवा करायची आहे. काय करायचं तर कसं असतं, अगदी 10 मिनिटाची सेवा दररोज जरी तुम्ही केली तरी त्याचं फळ हे तुम्हाला 100 पटीने अधिक मिळणार आहे. तर बघा, मनुष्य जन्म घेतल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःख येतं, दुःखानंतर सुख येतं, सुखानंतर परत दुःख येतं. असा एक पण व्यक्ती नाही की त्याच्या आयुष्यामध्ये एक पण दुःख नाही आहे. म्हणून तुम्ही कितीही श्रीमंत माणूस घ्या, कितीही श्रीमंत असू दे, गरीब असू दे, त्याच्या आयुष्यात सुख दुःख हे आहेच. त्याचं मोजमाप हे होत नाही. माणूस म्हटलं की त्याच्या आयुष्यात सुख येणार, सुखानंतर दुःख येणार. तर त्यामुळे किती पण आपल्या आयुष्यामध्ये दुःख संकट आली तरी त्याच्यातून मार्ग मिळून आपल्याला आयुष्याची योग्य दिशा सापडून पुढे जाणं त्याला खूप महत्त्वाचं आहे. आणि ही दिशा आहे, तर ही जी दिशा दाखवण्याचं काम, त्या संकटातून मार्ग मिळण्यासाठी आपल्याला भगवान शंकरांची या महिन्यामध्ये सेवा करायची आहे. दुःख कुठलंही असू द्या, छोटं मोठं कोणतंही आपल्या आयुष्यामध्ये बघा, नोकरीची काही समस्या असेल, मूळबाळ होत नाही आहे, नवरा बायकोतील भांडणं असोत, काहीही असोत,
पण श्रावण महिन्यामध्ये तुम्ही महादेवांना डोळ्यासमोर ठेवून आपण सेवा करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला महिन्यातील कोणत्याही सोमवारी रुद्राभिषेक किंवा महादेवांना साधा अभिषेक करायची, ही सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची सेवा. आणि त्याच्यानंतर येतात त्या बाकीच्या सेवा. तर तुम्ही या महिन्यामध्ये जेवढी सेवा कराल तेवढं तुमच्या घराचं रक्षण होईल, घरामध्ये आनंद येईल, घरावरचे संकट जी काही आहेत तर ती दूर निघून जातील. हे गोष्ट तुम्ही लिहून ठेवा. बघा, कधी कधी असं असतं ना की आपल्याला डोक्यावरती संकट येतं आणि आपल्याला काहीच मार्ग दिसत नाही आणि आपल्याला वाटतं की आपल्याला आता काहीच नाही आहे, आपल्या आयुष्यात काहीच होऊ शकत नाही. पण अशावेळी ज्यावेळी एखादा चमत्कार होतो तर त्यावेळी आपल्याला हे जे केलेलं आहे ना, तर हे जे पुण्य आहे तर ते पुण्य आपल्याला कामाला येत असतं. त्यामुळं तुम्ही या सेवांचा खजिना इतका साठवून ठेवा की तुम्हाला कितीही तुम्ही संकटात असाल आणि तुम्ही फक्त एक नाव घ्या अगदी मनापासून, तुमचं ते काम झालंच गेलं पाहिजे. इतकी तुम्ही थोड्या वेळाची सेवा करा, पण ती सेवा इतकी विश्वासानं करा की ती सेवा शंभो महादेवापर्यंत पोहोचलीच गेली पाहिजे. तर आता सेवा बघूया. प्रत्येक सोमवारी पूजा कशी करायची आणि रुद्राभिषेक कसा करायचा यावेळचा वेगळा व्हिडिओ मी बनवणार आहे. पण आता फक्त सांगते की प्रत्येक सोमवारी आपल्याला महादेवांची यथाशक्ती सेवा ही करायची आहे. मग त्यामध्ये आपल्याला शिवपिंड जे आहे तर त्याला तुम्ही रुद्राभिषेक करू शकता किंवा साधा जलाभिषेक करू शकता, दुधाने अभिषेक करू शकता किंवा पंचामृताने अभिषेक करू शकता. त्याच्यानंतर ज्या त्या आठवड्याची ज्या त्या सोमवारची जी काही शिवामूठ आहे तर ती शिवामूठ आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायची आहे. शिवामूठ कशी अर्पण करतात त्याचाही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, जो मी मागच्या वर्षी केला होता आणि यावर्षीही मी तो व्हिडिओ पुन्हा एकदा बनवून पुन्हा एकदा अपलोड करेन. तर शिवामूठ वाहण्याची ही एक वेगळा प्रकार आहे, पद्धत आहे. त्या पद्धतीनं प्रत्येक सोमवारी आपल्याला शिवामूठ ही वाहायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे काही आहे म्हणजे ज्या तुम्ही सेवा करता त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे शिवमहिम्न स्तोत्र. तुम्हाला संस्कृतमध्ये येत असेल तर संस्कृतमध्ये म्हणा, शक्य नसेल तर तुम्ही प्राकृतमध्ये वाचलं तरीही चालेल. एक वेळेला शिवमहिम्न स्तोत्र हे तुम्ही पठण करायचंच आहे. रुद्राभिषेक नाही जमला तरी शिवमहिम्न स्तोत्र हे तुम्ही या दिवशी अवश्य पठण करा. त्याच्यानंतर रुद्राभिषेक केला तर तोही चालू शकतो. आणखी तुम्हाला ज्या काही शंभो महादेवांच्या सेवा येत असतील तर त्या छोट्या छोट्या सेवाही तुम्ही करू शकता. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला काहीच येत नाही आहे तर तुम्ही एक माळ म्हणजे 108 वेळा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप ही तुम्ही करू शकता. रुद्राभिषेक ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे बघा. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर तापट मुलं असतील, नवरा असेल किंवा घरातील स्त्री हट्टी तापट वगैरे असेल, आपल्याला स्वतःला पण असं वाटतं की आपण थोडंसं शॉर्ट टेम्पर्ड आहोत, चिडतो आहोत प्रत्येक कारणावरून, किंवा आपला हट्टीपणा, मुलांचा हट्टीपणा जो काय आहे, चिडचिड जी आहे तर ती वाढलेली आहे, हे जर तुम्हाला वाटत असेल, घरातील मुलगा हा व्यसनी असेल, कुठल्याही प्रकारचे व्यसन लागलेले आहे, फक्त दारूच नाही तर बाहेरचा कुठलाही नादाला वगैरे ती व्यक्ती लागलेली असेल, कोणत्याही प्रकारचं तुमच्या घरात व्यसन असेल तर त्याच्यासाठी रुद्राभिषेक करायचा आणि त्या रुद्राभिषेकाचं पाणी अशा हट्टी तापट मुलांना द्यायचं आहे. रुद्राभिषेकाचं जे पाणी आहे ते आपल्या जीवनाचं अमृत आहे बघा. त्यामुळं ज्यावेळी आपण हे अभिषेकाचं पाणी घेतो त्यावेळी आपल्या आयुष्यात खूप असा बदल घडत असतो आणि हा जो बदल आहे ना तर ते आपलं आयुष्य हे बदलून टाकणार असतं. त्यामुळं रुद्राभिषेक ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. खूप विक्षिप्त लोकही या सेवेमुळे मार्गाला लागलेले आहेत. आपला जो त्रास आहे तो त्रास आपल्याला स्वतःही बघा की आपल्याला कळत नाही की एखादी गोष्ट आपल्याकडून का होते, छोट्या छोट्या कारणावरून आपण का चिडतोय. आपल्या डोक्यावरती जर काही नजरदोष असतील, बाहेरची बाधा असेल, जे काही असेल ते सगळं या तीर्थामुळे कमी होतं. त्यामुळे रुद्राभिषेक अवश्य करा. त्यानंतर जे तीर्थ घेऊन जे पाणी उरतं तर ते पाणी तुम्ही घरातीलच कोणत्याही व्यक्तीला प्यायला द्यायचं. त्याच्यानंतर जे आहे तर ते तुमच्या घरात झाड असेल, समजा कोणतंही झाड की जिथं कोणाचा पाय वगैरे जात नाही तिथं ओतून दिलं, त्या झाडाला घातलं तरीही चालू शकतं. त्याच्यासोबतच शिवलीलामृत ग्रंथाचे पठण हे आपल्याला करायचे.
या पूर्ण महिन्यामध्ये कमीत कमी एक तरी शिवलीला अमृताचा पाठ हा आपल्याला करायचाच आहे. पारायण हे आपल्याला करायचंच आहे. तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं जास्त करा, पण महिन्यातून एक तरी आपलं हे पारायण झालंच पाहिजे. त्याच्यासोबतच स्वामी चरित्र सारामृताचीही आपल्याला 11, 21 किंवा 108 एवढी तुम्ही पारायणही या महिन्यात करू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही अगदी सोप्या सेवाही या महिन्यात करून अतिशय पुण्य कमवू शकता. काही शक्य नसेल तर बसता उठता ओम नमः शिवाय या नामाचा जप जरी केला तरी आपल्याला अनंत हे पुण्य मिळत असतं. तर तुम्ही या सेवा करून बघा, तुमचंही आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. शंभो महादेव हे देवांचे देव आहेत, ज्यांनी या सृष्टीची निर्मिती केली. ज्यांच्या इच्छेशिवाय ह्या सृष्टीचं पानही हलत नाही, त्यांची सेवा हे आपलं आयुष्य घडवतेच. म्हणून या सेवा नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि हाईपही नक्की द्या. धन्यवाद.